नमस्कार. चला, आज आपण एका वेगळ्याच विश्वात जाऊया. पंढरपूरच्या मौखिक परंपरेतली एक विलक्षण गोष्ट. असं शहर ज्याबद्दल म्हणतात की तिथल्या हवेतच भक्ती श्वास घेते. पण विचार करा, काय होईल जेव्हा देव स्वतःच्याच मंदिरात जायला नकार देईल? म्हणजे बघा, ज्याच्यासाठी इतकं भव्य, इतकं सुंदर मंदिर उभारलं, तोच देव दाराशी येऊन थांबला. का? हाच तर या कथेचा गाभा आहे. एक गूढ जे आज आपण उलगडणार आहोत. तर गोष्ट अशी सुरू होते, साक्षात विठ्ठल पंढरपूरला आले. पण झालं काय की ते आपल्याच मंदिराच्या दारात उंबरठ्यावर येऊन थांबले. आता पाहूया मंदिराच्या आत काय चाललं होतं. बाहेरून पाहिलं ना तर सगळं अगदी परिपूर्ण. देवाला प्रसन्न करायला काय म्हणतात त्याला, जय्यत तयारी झाली होती. पण पण एक खूप महत्वाची गोष्ट तिथे नव्हती. मंदिराच्या आत सगळीकडे दिवे लखलखत होते. असा तो दैवी सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरला होता. मंदिराच्या घंटा त्या तर अविरत वाजत होत्या. त्यांचा नाद आसमंतात घुमत होता, जणू काही तो थेट देवापर्यंत पोचणार होता. आणि पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार इतके शुद्ध, इतके स्पष्ट, एकही चूक नाही. सगळं काही अगदी तंतोतंत, शास्त्रानुसार. म्हणजे बघा, दिवे होते, घंटा होत्या, मंत्र होते, पण या सगळ्या कर्मकांडाच्या गदारोळात खरी अगदी हृदयापासून आलेली भक्ती ती मात्र गायब होती, एकदम शांत. आणि म्हणूनच ती रात्र म्हणजे एक परीक्षा होती, दोन गोष्टींची. एका बाजूला होता गर्व आणि दुसऱ्या बाजूला होतं समर्पण. आता हा अहंकार म्हणजे नक्की काय? तर हा होता कर्मकांडाचा अभिमान, एक प्रकारचा ठाम विश्वास की आमचे विधी इतके अचूक आहेत, इतके परिपूर्ण आहेत की देवाला यावंच लागेल. म्हणजे इथे भावनेपेक्षा विधीला जास्त महत्त्व दिलं जात होतं. आणि हा फरक ना अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला पुजाऱ्यांचा गर्व, जे म्हणत होते देव आमच्या विधींसाठी येतील, आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठलाचं तत्व, ते काय होतं? मी तिथे येतो जिथे मला मनापासून बोलावलं जातं, तिथे नाही जिथे माझं प्रदर्शन मांडलं जातं. चला, मंदिरातला हा सगळा तणाव क्षणभर बाजूला ठेवूया आणि बघूया की मंदिराच्या बाहेर त्या अंधारात काय घडत होतं. मंदिराच्या आतल्या त्या भव्यतेच्या अगदी उलट चित्र होतं बाहेर. वारकऱ्यांचा एक छोटासा गट जमला होता. पायात चप्पल नाही, कुठलाही बडेजाव नाही, अगदी साधेपणाने फक्त आणि फक्त आपल्या विठ्ठलासाठी भजन गात होते. आणि मग त्यांच्या त्या निस्सीम भक्तीतून एक वाक्य बाहेर पडतं. ते म्हणतात, विठ्ठला, अरे तू आत नाही आलास ना तरी चालेल, आम्ही इथे बाहेरच खूप खुश आहोत. यात कोणतीही मागणी नव्हती, कोणतीही तक्रार नव्हती. होतं ते फक्त शुद्ध निरपेक्ष प्रेम. बस, त्या एका वाक्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. देवाने त्या रात्री आपलं खरं घर निवडलं होतं. भक्तांचा हा भोळा भाव पाहून विठ्ठल हसले आणि आपलं ते भव्य मंदिर सोडून ते तिथेच त्या भक्तांसोबत बाहेरच बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक आले तेव्हा त्यांना एक विलक्षण गोष्ट जाणवली. मंदिरात मूर्ती तर होती, पण विठ्ठलाचं जे खरं अस्तित्व होतं, जी चेतना होती, ती रात्रभर बाहेरच होती त्या वारकऱ्यांसोबत. आणि इथेच आपल्याला ह्या कथेचं सार मिळतं. विठ्ठल दगडात नाही, तर भक्ताच्या शुद्ध भावात बांधला जातो. आता ही कथा ही कुठे लिहिलेली सापडणार नाही, कुठल्या धर्मग्रंथात नाही. हा वारकरी मौखिक परंपरेचा, म्हणजे पिढ्यानपिढ्या तोंडी सांगितला गेलेला एक अनमोल ठेवा आहे. याचे पडसाद आपल्याला नामदेव तुकाराम यांच्या अभंगांमध्येही दिसतात. म्हणूनच ही अक्षरांची नाही तर खऱ्या भावनेची गोष्ट आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट अगदी खरी आहे, विठ्ठल मंदिरात नाही राहत, विठ्ठल भक्तासोबत चालतो. आणि हाच जो विचार आहे, हीच ती भावना आहे जी आजही लाखो वारकऱ्यांच्या पावलांना पंढरीची वाट दाखवते.